नमस्कार, मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत खव्याचा शिरा किंवा आपण याला माव्याचा शिरा देखील म्हणू शकतो। त्यासाठी तुम्ही या ठिकाणी साहित्य पाहू शकता। मी खवा घेतलेला आहे, सोबतच रवा घेतलेला आहे, साखर, बदामाचे काप आणि तूप लागणार आहे। तर सर्वात आधी गॅसवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि आपल्याला कढईमध्ये साधारण 3 चमचे इतकं तूप जे आहे ते घालायचं आहे। तूप या ठिकाणी आपल्याला थोडंसं जास्त लागणार आहे। जसं की आपण मुगाचा शिरा बनवतो त्याच पद्धतीने हा खव्याचा शिरा आहे। यामध्ये तुपाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त असतं। तर व्यवस्थित असं तूप आपण मिक्स करून घ्यायचं आहे, मेल्ट करून घ्यायचं आहे। आणि तूप मेल्ट झाल्या झाल्या आपल्याला यामध्ये बदामाचे थोडेसे काप घालायचे आहेत। संपूर्ण काप नाही घातलेले मी, थोडेसे काप या ठिकाणी बदामाचे घातलेले आहेत आणि व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी तूप जे आहे ते अगदी गरम नाहीये, हलकसं कोमट झालेलं आहे। त्याच वेळेस मी हे काप जे आहेत ते घातलेले आहेत, त्यामुळे आपले बदाम जे आहेत ते करपत नाही। यानंतर आपल्याला रवा घालायचा आहे। तर रवा जो आहे तो मी छोटी वाटी घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। प्रमाण जे आहे ते आपल्याला खव्याचं जास्त ठेवायचं आहे, रव्याचं कमी ठेवायचं आहे। रवा जो आहे तो अर्धा वाटी घेतला, तर खवा आपल्याला 1 वाटी घ्यायचा आहे। त्या हिशोबाने मी या ठिकाणी लहानशी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि मोठी 1 वाटी खवा घेतलेला आहे। तर मी गॅस बारीक केलेला आहे आणि या साईडला आपण पाणी जे आहे ते गरम करायला ठेवणार आहोत। तर या बाजूला पाणी गरम होते आणि आपला रवा देखील छान असा इकडे भाजला जात आहे। तर रवा भाजूपर्यंत आपलं पाणी छान असं गरम होणार आहे। जसं की आपण नेहमीचा शिरा बनवतो त्याच पद्धतीने रवा जो आहे तो खमंग भाजून घ्यायचा आहे। अगदी छान, सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर या ठिकाणी तुम्ही पाहताय रवा आपला छान असा भाजला गेलेला आहे। यामध्ये मी खवा जो आहे तो घातलेला आहे। तर हा खवा फ्रीज मधला आहे, त्यामुळे मी थोडासा मेल्ट होईपर्यंत परतून घेणार आहे। तुम्ही जर पातळच खवा घेणार असाल, म्हणजे मेल्ट झालेलाच खवा वापरत असाल, तर खूप जास्त परतण्याची आवश्यकता नाही। माझा जो खवा घेतलेला आहे तो फ्रीज मधला आहे, त्यामुळे या ठिकाणी मी तो व्यवस्थित असा मेल्ट करून घेत आहे। रव्यामध्ये खवा अगदी छान असा एकजीव झाला पाहिजे। सर्व गाठी याच्या मोडून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित असं स्पॅच्युलाच्या सहायतेने दाबून दाबून परतून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, खव्या आणि रवा व्यवस्थित असा मिक्स होतो, एकजीव होतो आणि सर्व गाठी ज्या आहेत त्या देखील मोडतात। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी छान असं मी बारीक गॅसवरती खवा जो आहे तो मेल्ट करून घेत आहे। या प्रोसेसला मला जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटे लागले होते। अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी व्यवस्थित अशा सर्व गाठी ज्या आहेत खव्याच्या त्या मोडलेल्या आहेत आणि रव्यामध्ये व्यवस्थित असा खवा जो आहे तो मिक्स झालेला आहे। तर या पद्धतीने मी स्पॅच्युलाच्या सहायतेने व्यवस्थित खवा आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे। आणि या साईडला तुम्ही पाहताय पाणी देखील व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। पाणी गरम झालेलं आहे। आता आपण हे पाणी आपल्या मिश्रणामध्ये घालून घेऊया। पाणी अगदी छान असं कडक झालेलं आहे, तुम्ही पाहताय वाफा निघत आहेत। याच पद्धतीने पाणी जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे।
आणि पुन्हा आता मी स्पॅच्युलाच्या सहायतेने व्यवस्थित असं प्रेस करून रवा आणि खवा जो आहे तो पाण्यामध्ये एकजीव करून घेत आहे। जसा आपण मूग शिरा बनवतो त्याच पद्धतीने हा आपल्याला खव्याचा शिरा बनवून घ्यायचा आहे। अगदी सोपी पद्धत आहे, फक्त परतणे आणि त्याच्यामध्ये गाठी न होऊन देणे एवढंच महत्त्वाचं आहे। तर तुम्ही पाहता या ठिकाणी स्पॅच्युलाच्या सहायतेने असं प्रेस करून दाबून आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। अगदी छान अशी घट्ट पेस्ट आपली या ठिकाणी तयार झाली पाहिजे। आणि तुम्ही पाहताय पाण्याचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे आणि आपला रवा अगदी छान असा फुलायला सुरुवात झालेली आहे। रवा मस्त असा फुलून तयार होतो आणि खवा देखील त्यामध्ये एकजीव आपला या ठिकाणी होत आहे, तुम्ही पाहताय। तर ही प्रोसेस करण्यासाठी तुम्ही नॉनस्टिकची कढई वापरू शकता किंवा मी या ठिकाणी हार्ड आयनोडाइजची कढई वापरलेली आहे। त्यामुळे काय होतं, खाली जे आहे ते आपलं मिश्रण चिटकत नाही, कढई जी आहे ती क्लीनच राहते। जर तुम्ही साधी कढई वापरली तर सगळं मिश्रण जे आहे ते खाली चिटकण्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं, खाली जास्त प्रमाणामध्ये चिटकून बसतं। व्यवस्थित असं या ठिकाणी मी सर्व गाठी मोडलेल्या आहेत, तुम्ही पाहताय। आणि आपला रवा जो आहे तो अगदी छान असा फुललाय, पाणी देखील अगदी आटून गेलेलं आहे। आता तुम्ही याची थिकनेस पाहू शकता, अगदी व्यवस्थित असं हे थिक झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे आणि बिलकुलही खाली लागलेलं नाही। आता मी गॅस बारीक करून यामध्ये साखर जी आहे ती घालून घेणार आहे। तर साखर जेवढा खवा घेतलेला आहे तेवढीच मी साखर यामध्ये वापरलेली आहे। जेवढं खव्याचं प्रमाण आहे तेवढीच आपल्याला साखर यामध्ये वापरायची आहे आणि व्यवस्थित अशी साखर जी आहे ती विरघळून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी साखर सुद्धा अगदी व्यवस्थित अशी मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता हे मिश्रण पुन्हा थोडंसं पातळ होणार आहे आणि साखर पूर्ण आटेपर्यंत आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, अगदी व्यवस्थित अशी थिकनेस या शिऱ्याला येते। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी साखर जी आहे ती व्यवस्थित मेल्ट झालेली आहे आणि साखर आळायला देखील सुरुवात झालेली आहे। व्यवस्थित मी हे सगळं मिश्रण जे आहे ते छान असं परतून घेतलेलं आहे। साखर जी आहे ती सर्व शिऱ्यामध्ये मिक्स झालेली आहे। तुम्ही शिरा पाहू शकता, या पद्धतीने हा शिरा या ठिकाणी तयार झालेला आहे आणि हा थोडासा थंड झाल्यानंतर घट्ट देखील होतो, याचे आपल्याला काप देखील कापता येतात। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा इतकं तूप जे आहे ते घालून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, अगदी छान अशी चकाकी आपल्या शिऱ्याला येत असते। जसं मूग शिऱ्यामध्ये तुम्हाला तूप दिसतं त्याच पद्धतीमध्ये या शिऱ्यामध्ये देखील थोडंसं तूप जे आहे ते तुम्हाला दिसणार आहे। जर तुम्हाला जास्त तूप हवं असेल तर तुम्ही 2 चमचे देखील यामध्ये ॲड करू शकता। आणि हे जे वरतून घातलेलं तूप आहे हे पूर्णपणे शिऱ्यामध्ये मिक्स होत नाही।
हे वरतूनच आपल्याला दिसत असतं आणि यामध्येच मी शिरा ठेवणार आहे। कढईमध्येच मी हा शिरा जो आहे तो थंड करून घेणार आहे। त्यानंतर याचे छान असे काप आपले तयार होत असतात। वरतून मी गार्निशिंगसाठी थोडेसे बदामाचे काप मी घातलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपला शिरा या ठिकाणी अगदी छान असा तयार झालेला आहे। खूप सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि घरामध्ये सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे। नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।